हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. इडली, डोसा, मेदूवडा यांच्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर साहित्य फटाफट बघूया. भाजून घेतलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान वाटून घ्यायचं. बारीक वाटून झाल्यानंतर हे मिश्रण सर्व एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. आता फोडणी देण्यासाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता यांची छान फोडणी करून वरतून चटणीमध्ये घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. लिंबू नाही घातलं तरी चालेल, आणि कारण इडलीचं पीठ आपलं आंबवलेलंच असतं त्याच्यामुळं लिंबू स्किप करायचा, नाही घातलं तरी चालेल. आणि खमंग अशी आपली चटणी बनवून तयार होते. ते मोहरी कढीपत्त्याची फोडणी देतानाचा व्हिडिओ मी काढला होता, पण तो कुठे गायब झाला मला काही कळलंच नाही. मी शोधला पण काही मला दिसला नाही, तर म्हटलं चला आता असाच व्हिडिओ टाकावा, तुम्ही समजून घ्या. मग काय, चटणी झाल्यानंतर गरमागरम इडल्या काढून घेतल्या, मुलांना कारभारांना दिला, ते आवडीने खाल्ल्या त्यांनी. मी पण टेस्ट केली, चटणी खूप छान झाली होती. सर्वांच्या आवडीत असेल तर सर्वजण आवडीने खातात. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. इडली चटणी खायला या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.